नमस्कार. चला थेट विषयालाच हात घालूया. कधीतरी असं वाटतं का की आपण सगळेच एका चक्रात अडकलो आहोत? सतत काहीतरी हवं असण्याच्या चक्रात. एक असं जाळं ज्यातून सुटकाच नाही. पण खरंच या इच्छेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? आज आपण नेमकं तेच समजून घेणार आहोत. यावर ना एक खूप बोलकं उदाहरण आहे 2 बेडकांचं. एका बेडकाला जर आपण थेट उकळत्या पाण्यात टाकलं तर तो काय करेल? क्षणाचाही विचार न करता बाहेर उडी मारेल आणि स्वतःला वाचवेल, बरोबर? पण दुसऱ्या बेडकाचं तसं नाही. त्याला आधी साध्या नॉर्मल तापमानाच्या पाण्यात ठेवलं जातं आणि मग ते पाणी हळूहळू अगदी हळूहळू गरम केलं जातं. आता गंमत बघा, तापमान हळू वाढत असल्यामुळे ना तो बेडूक त्याला सरावतो. त्याला तो धोका कळतच नाही. आणि मग काय? उशीर होतो आणि तो त्यातच उकळला जातो. आपल्या इच्छांचंही अगदी असंच आहे. त्या हळूहळू आपल्यावर इतक्या हावी होतात की त्या आपल्याला आतून जाळतायत हे आपल्या लक्षातच येत नाही. तर मग खरा प्रश्न हाच आहे की या जाळ्यातून, या चक्रातून बाहेर कसं पडायचं? आजच्या या विश्लेषणात आपण याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. स्वातंत्र्याकडे नेणारा एक खरा, व्यावहारिक मार्ग. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्या भागाकडे वळूया. आधी आपण ही समस्या जरा नीट समजून घेऊया की हे आधुनिक आयुष्यातलं इच्छांचं जंजाळ, हे न संपणारं हवं असणं नेमकं आहे तरी काय? आपल्या इच्छांना खरंच काही मर्यादा आहेत का? जरा विचार करा. कोणाकडे तरी नवीन फोन पाहिला की लगेच आपला फोन जुना वाटायला लागतो. एक इच्छा कशीबशी पूर्ण केली की दुसरी लगेच रांगेत उभी असते. आणि हे फक्त वस्तूंबद्दल नाहीये हां. कधीकधी तर आपण निसर्गालाही आपल्या मनाप्रमाणे वागवायचा प्रयत्न करतो. जसं की अरे देवा, आज जास्त ऊन नको, किंवा मी घरी पोहोचेपर्यंत तरी पाऊस पडायला नको. हे चक्र आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत असंच अविरत चालू राहतं. बरं, आता या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. हे इच्छांचं चक्र आपल्याला नेमकं दुःखी का करतं? याचं खरं कारण काय आहे ते समजून घेऊया. इथे ना एक खूप महत्वाचा फरक आहे जो आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवा. गरज आणि इच्छा. गरज म्हणजे काय? तर जगण्यासाठी ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या. अन्न, वस्त्र, निवारा या मर्यादित असतात. पण इच्छा ही पूर्णपणे मनाची निर्मिती आहे. ती इतरांशी तुलना केल्यामुळे किंवा आपला अहंकार सुखावण्याकरता जन्माला येते. आणि म्हणूनच ती अमर्याद, अंतहीन असते. आणि ही स्लाइड, हे वाक्य म्हणजे ह्या सगळ्याचं सार आहे. खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या इच्छांनाच आपल्या गरजा समजायला लागते. मला हे मिळालंच पाहिजे, ही जी भावना आहे ना, हीच खरी बेचैनी आणि दुःखाला जन्म देते. आणि यातली गंमत बघा, इच्छेचा परिणाम काहीही होवो, मिळतं दुःखच. म्हणजे समजा इच्छा पूर्ण झाली तर हे मी केलं हा अहंकार फोकतो. तिला पूर्ण व्हायला उशीर झाला तर राग आणि चिडचिड होते. आणि जर ती पूर्ण झालीच नाही तर निराशा आणि दुःख आपल्याला घेरून टाकतं. म्हणजे निकाल काहीही असो, भावनिक त्रास हा ठरलेलाच आहे. आता आपण याच्या मागची मेकॅनिझम समजून घेऊया. म्हणजे आपलं अंतर्मन, आपलं सबकॉन्शियस माइंड हे इच्छेचं चक्र सतत फिरवत कसं ठेवतं ते पाहूया. आपलं अंतर्मन आहे ना, ते एका ऑटोमॅटिक पार्टनरसारखं काम करतं. ते चांगलं वाईट, बरोबर चूक यातला फरक करत नाही. आपण जी गोष्ट पुन्हा पुन्हा करतो, जी कृती वारंवार करतो, आपलं अंतर्मन त्याची एक पक्की सवय बनवून टाकतं. त्याला काही घेणं देणं नाही की ती सवय आपल्यासाठी चांगली आहे की वाईट. आणि ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. बघा, आधी मनात एक इच्छा येते, मग आपण ती पूर्ण करतो. ही गोष्ट एकदा, दोनदा, तीनदा असं पुन्हा पुन्हा केल्यामुळे आपलं अंतर्मन त्याची एक पक्की सवय लावून घेतं. आणि एकदा का सवय लागली की मग हे चक्र ऑटोमॅटिक होतं. मग आपण नकळतपणे त्या सवयीच्या आहारी जातो. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण समस्या काय आहे हे खूप सविस्तरपणे पाहिलं. आता उपायांबद्दल बोलूया. हे सवयीचं चक्र तोडण्यासाठी आणि आपलं नियंत्रण परत मिळवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी मार्ग पाहूया. सुरुवात एका अगदी सोप्या सरावाने करूया. दररोज फक्त 10 मिनिटं शांत बसायचं आणि स्वतःच्या मनाला ठामपणे सांगायचं, या 10 मिनिटांसाठी माझी कोणतीही इच्छा नाही, मी पूर्णपणे स्वतंत्र आहे. हा छोटासा सराव तुम्हाला त्या स्वातंत्र्याची एक छोटीशी झलक देईल आणि दिवसभराच्या धावपळीतून तुमच्या मनाला जणू काही रिसेट करेल. आणि हे तर एक खूप शक्तिशाली साधन आहे. यापुढे जेव्हाही कोणतीही नवीन इच्छा मनात येईल तेव्हा लगेच तिच्या मागे धावण्याऐवजी एक क्षण थांबा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा, ही इच्छा मला चालवत आहे की जाळत आहे? म्हणजे ती मला ऊर्जा देतेय की माझी ऊर्जा खेचून घेतेय? हा एक प्रश्न तुम्हाला त्या इच्छेचं खरं स्वरूप दाखवून देईल. अनेकदा काय होतं,
आपल्याला कंटाळा आला की आपण तो घालवण्यासाठी काहीतरी नवीन इच्छा निर्माण करतो. मोबाईल बघूया, काहीतरी खाऊया, शॉपिंग करूया. पण यापुढे असं करू नका. कंटाळा आला ना तर त्याला एक संधी समजा. त्या शांत क्षणांचा उपयोग इच्छामुक्ती ध्यानासाठी करा. हे चक्र तोडण्यासाठी कंटाळा ही समस्या नाही, उलट एक सुवर्ण संधी आहे. चला, आता आपण ह्या चर्चेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाऊया. आत्तापर्यंत आपण इच्छांचं व्यवस्थापन कसं करायचंय हे पाहिलं, पण आता आपण त्यांच्या पलीकडे कसं जायचं, ह्या प्रवासाचा अंतिम ध्येय काय आहे ते पाहू. असं समजा की इच्छेचे 3 स्तर आहेत, 3 लेव्हल्स आहेत आणि स्वातंत्र्याचा खरा मार्ग म्हणजे खालच्या स्तरातून वरच्या स्तरात प्रवास करणं. आपल्या वैयक्तिक इच्छांपासून एका उच्च, अधिक निस्वार्थ ध्येयाकडे जाणं. या शिडीची सर्वात खालची पायरी आहे वैयक्तिक इच्छा, म्हणजे अहंकाराची इच्छा. मला नवीन गाडी हवी आहे, माझं प्रमोशन व्हायला हवं. त्याच्या वरची पायरी आहे शुभेच्छा, म्हणजे सर्वांचं भलं होऊ दे. ही इतरांसाठी केलेली इच्छा आहे. आणि सर्वात वरची, सर्वोच्च पायरी आहे तेज इच्छा, म्हणजेच वैश्विक इच्छेशी एकरूप होणं. जे निसर्गाला, या ब्रह्मांडाला अपेक्षित आहे तेच घडो. आता हे लक्षात घ्यायला हवं की हा खालून वरचा प्रवास, म्हणजे वैयक्तिक इच्छेपासून वैश्विक इच्छेपर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नाहीये, पण तो अशक्यही नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न, ध्यान आणि आत्मचिंतनाची गरज आहे. आणि याच मार्गावरून चालत गेल्यास खरं निरपेक्ष स्वातंत्र्य मिळवता येतं. तर मग जाता जाता एक विचार. आपल्या प्रत्येकाच्या मनात पुढची जी काही इच्छा येईल ती आपल्याला पुढे नेणारी असेल की आतून जाळणारी असेल, निवड प्रत्येकाने स्वतः करायची आहे.